संभाजीनगरमध्ये एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या बाहेर कचरा फेकण्यात आला। कचऱ्याने हैराण झालेल्या लोकांचं अनोखं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज भागामध्ये कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती। वारंवार तक्रारीनंतर सुद्धा दाद मिळत नसल्यामुळे लोकांनी थेट एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरच कचरा फेकला। छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज भागात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। त्यावर काहीही कारवाई होत नसल्यामुळे अखेर वैतागलेल्या लोकांनी टेम्पोमध्ये भरून कचरा आणला आणि तो सगळा कचरा एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर फेकून दिला। आम्ही एवढी विनंती करून यांनी काही दखल न घेतल्यामुळे आम्ही आमचा निषेध म्हणून आम्ही ताणून कचरा टाकलेला आहे आज। आणि आज एवढं करून सुद्धा ते लगेच देत आहे। जरी त्याच्यावर जर काही पर्याय निघाला नाही तर उद्या आम्ही आमरण उपोषणाची आमची तयारी आम्ही ते करणार आहे। जर निवेदनं आणि तक्रारी देऊन सुद्धा यंत्रणा दाद देत नसतील तर लोकांच्या हाती असाच अनोखा पर्याय उरतो। दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एका व्यक्तीचं रेशन कार्डवरचं नाव अधिकाऱ्यांनी श्रीकांती कुमार दत्ताऐवजी कुत्ता असं लिहिलं होतं। वारंवार दुरुस्तीचे अर्ज देऊनही कारवाई झाली नाही। त्यामुळे अखेर संबंधित व्यक्तीनेच अधिकाऱ्यापुढे कुत्रा बनून भुंकायला सुरुवात केली आणि त्याच्या 2 तासात नाव दुरुस्त झालं। त्यामुळे वाळूज मधला कचऱ्याचा प्रश्न किमान आता तरी लवकर मिटेल अशी आशा करूया।